हाय एव्हरीवन. कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी मला खूप जबरदस्त प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचेच मनापासून धन्यवाद माझ्या सगळ्या मैत्रिणींना. तुम्ही असंच मला साथ देत राहताय, सपोर्ट करत राहताय, त्यामुळे आजचा व्हिडिओ करण्यासाठी मला एक नवीन ऊर्जा, एक उत्साह निर्माण झालेला आहे. बऱ्याच वेळेला एक प्रश्न मला विचारला जातो की थंडीमध्ये सुद्धा एवढ्या किचकट ऋतूमध्ये किंवा एवढ्या कॉम्प्लेक्स क्लायमेटमध्ये, म्हणजे कंटिन्यू थंडी पण आहे, उष्णता पण आहे, डायजेशन स्लो आहे, तरी देखील मी स्वतःला कसं हेल्दी ठेवू शकेल. अशा काही सोप्या गोष्टी शेअर करणार आहे किंवा तुमच्याशी माझ्या स्वतःच्या काही टिप्स शेअर करणार आहे की ज्यातून मला स्वतःला हेल्दी ठेवायला मदत होते. सो तयार आहात ना? काही काम करत असाल तर हा व्हिडिओ पॉज करा, ते काम झाल्यावर बघा, शांतपणे बसून बघा, म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगितलेली प्रत्येक गोष्ट स्वतःच्या आयुष्यामध्ये फॉलो करण्यासाठी मदत होईल. माझं नाव उज्ज्वला मनोहर चव्हाण. मी ओनर आहे राजलक्ष्मी ब्युटी अँड बॉडी स्पाची. गेले 7 वर्ष फ्लॉलेस स्किन अँड गट हेल्थ कोच म्हणून खूप यशस्वीरित्या काम करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की अशा कोणत्या सिंपल स्टेप्स किंवा कोणत्या सिंपल गोष्टी मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये किंवा रोजच्या रुटीनमध्ये जर मिक्स केल्या किंवा छोटे छोटे सवयी जर मी फॉलो करायला सुरुवात केली तर मला थंडीमध्ये सुद्धा स्वतःला अधिकाधिक हेल्दी आणि सुंदर ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच वेळेला प्रत्येकाला असं वाटत असतं की माझी स्किन खूप छान मॉइस्ट राहावी, मला ड्रायनेस जो हा येतो तो बिलकुल येऊ नये. मग त्यासाठी महिला वेगवेगळ्या क्रीम घेऊन येतात आणि अगदी त्यांनी आंघोळ केल्यासारखे त्या थापतात आणि मग एकानंतर दुसरी, मग दुसरीनंतर तिसरी. मला असं वाटतं खूप डेस्पेरेटली हे केलं जातं, कारण ह्याच्यामध्ये एकच उद्देश असतो की तो ड्रायनेस एकदाचा निघून जावा. पण मैत्रिणींनो, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे की फक्त क्रीमच थापून किंवा त्या क्रीमच्या झंझटमध्ये न अडकता काही सोप्या टिप्स ज्या आपल्या किचनमध्ये अवेलेबल आहेत, इझिली अवेलेबल आहेत, त्या करून आपण आपला स्वतःचा जो ड्रायनेस आहे, स्किनचा ड्रायनेस आहे, तो मेंटेन करू शकतो. आपले ओठ खूप काळे पडतात, ओठ ड्राय पडतात, अगदी तडकतात, आपल्याला ते वेदना असह्य होतात, आपल्या स्किनचा तजेला निघून जातो, खूप ड्रायनेस येतो. अचानकच ह्या ऋतूमध्ये आपलं आहे त्यापेक्षा एज खूप जास्त दिसायला लागतं. मला असं वाटतं हा व्हिडिओ ऐकणारी माझी प्रत्येक मैत्रीण ह्यातल्या कोणत्या ना कोणत्या समस्येनं नक्कीच त्रस्त असेल. आज आपण फक्त 3 गोष्टींवर चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट, आपण स्किन केअरमध्ये अशा कोणत्या गोष्टी ॲड करून आपल्याला स्वतःला एक्सटर्नलरित्या नरिशमेंट देऊ शकतो. पहिल्यांदा तर आपल्या स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझरची निवड करणं गरजेचं आहे. आपल्या स्किन टाईपनुसार योग्य मॉइश्चरायझर जर आपण यूज केला तर मला असं वाटतं तो ड्रायनेस लॉक करायला मदत होईल. ड्राय स्किनसाठी खूप जास्त नरिशमेंट असलेला, ऑइली स्किनसाठी वॉटर बेस्ड, कॉम्बिनेशन स्किनसाठी पण मार्केटमध्ये आजकाल खूप सारे उत्पादनं मिळतात. त्यासोबतच सेन्सिटिव्ह आणि हायपर सेन्सिटिव्ह स्किनसाठी डायरेक्ट मी प्रॉडक्ट सांगून टाकते, म्हणजे ह्या स्किनच्या माझ्या महिलांना किंवा माझ्या मैत्रिणींना ते प्रॉडक्ट शोधण्यासाठी फार धावपळ करायची किंवा खूप जास्त स्वतःला इरिटेट करायची गरज नाही. सेटाफिल नावाचं डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड एक खूप सुंदर मॉइश्चरायझर आहे. त्याच्यामध्ये थोडी हाय रेंज आहे, पण ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी किंवा हायपर सेन्सिटिव्ह स्किनसाठी ते इझिली सूट होतं. इतर स्किनच्या जे काही प्रॉडक्ट आहेत, मला असं वाटतं त्याच्यासाठी वेगळा एक व्हिडिओ करण्याची गरज आहे. तुम्हाला जर ड्राय स्किनसाठी, कॉम्बिनेशन स्किनसाठी किंवा हेल्दी स्किन आहे, नॉर्मल आहे, त्यासाठी मी काय वापरावं हे माहिती करून हवं असेल माझ्याकडून, तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये मॉइश्चरायझर असं लिहा. मी तुम्हाला डायरेक्ट मेसेज करून सांगेल आणि तुमचा स्किन टाईप जाणून घेऊन आपण चर्चा करू शकतो. दुसरी महत्त्वाची टिप, मला असं वाटतं जसं बाहेरून प्रॉडक्ट वापरणं गरजेचं आहे, तसंच आपलं इंटरनलरित्या आपलं स्टमक क्लीन करून किंवा आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करून सुद्धा आपण आपल्या स्किनला आतून नरिशमेंट देऊ शकतो. यासाठी सिंपल आपल्या किचनमध्ये तूप असतं. बऱ्याच वेळेला बऱ्याच महिला तूप आपलं वजन वाढेल म्हणून खात नाहीत, तर मैत्रिणींनो, तूप आपल्या ह्या ऋतूमध्ये खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचं वंगण होतं, आपलं डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आणि त्यासोबतच आपल्या स्किनला तसंच तुकतुकीत आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक एक्स्ट्रा नरिशमेंट मिळते.
आतूनही तुम्ही तूप खाऊ शकता. दिवसभरात 2, 3, 4 अगदी स्पून, जे प्रत्येकाला सूट होईल असं अवेलेबल असं. आणि त्यासोबतच जर रात्री झोपतानाही स्किन खूप ड्राय असेल, मॅच्युअर असेल, तर तुम्ही तूप अप्लाय करून झोपू शकता. ॲडिशन आपल्या किचनमध्येच अवेलेबल आहे, ती पण आपण करू शकतो. पचायला हलका आहार पण पौष्टिक आहार जर आपण ह्या दिवसात खाल्ला, ज्याच्यामध्ये प्रोटीन पण आहे, व्हिटॅमिन्स पण आहेत, मिनरल्स पण आहेत, आणि आपल्या डायजेशनला सोपं जाईल, आपल्याला उत्साही वाटेल, नरिशमेंट देईल आणि त्यासोबतच ऊर्जा निर्माण करेल, जेणेकरून आपल्याला थंडीपासून स्वतःचं संरक्षण करता करता स्वतःला नरिश करता येईल, स्किनला अधिकाधिक सुंदर करता येईल आणि ओव्हरऑल स्वतःला हेल्दी ठेवता येईल. मला असं वाटतं माझं स्वतःचं जे फेवरेट आहे ना, ते पण तुमच्यासोबत शेअर करते. मला मोड आलेले मूग, भिजवलेले मूग प्रचंड खायला आवडतात. मी अगदी रोजसुद्धा मूग खाऊ शकते आणि मूग खाल्ल्यामुळे कंटिन्यू मला स्वतःला खूप हेल्दी वाटतं. त्याच्यामध्ये असलेले फायबर्स मला डायजेशन इम्प्रूव्ह करायला मदत करतात आणि मध्ये मध्ये जी क्रेविंग्स होतात किंवा मध्ये मध्ये जे आपल्याला असं अचानकच वाटतं की बाबा मी खाल्लं पाहिजे, दगदग होते, तर मला असं वाटतं मूग खाल्ल्यामुळे तो जे मधला क्रेविंगचा किंवा वजन वाढायचा एक झंझटच आहे, ती पण निघून जाते. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटतो मला नक्की सांगा. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मॉइश्चरायझरबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मॉइश्चरायझर असं टाकू शकता. आपण एकमेकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून बोलू शकतो. आजच्या व्हिडिओला आपण असंच मनापासून प्रेम करत राहा. आजच इथेच थांबूया. मस्त राहा, हसत राहा, सुंदर दिसत राहा, हेल्दी बनत राहा. बाय बाय.